पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण पाहणार आहोत आग्रहाची प्रार्थना. आग्रहाची प्रार्थना संत लूकाचे शुभवर्तमान अध्याय 11 ओवी 5 पासून आम्ही वाचतो. आग्रहाची प्रार्थना याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? येशूने एक प्रार्थनेचं महत्व सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर येशू सांगत आहे, एक दृष्टांत सांगत आहे आणि या दृष्टांताद्वारे येशू आम्हाला प्रार्थनेचं महत्व सांगून देत आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, याच्यामध्ये एक नेमकं काय सांगितलेलं पाहूया. एका जणाच्या घरी त्याचे पाहुणे येतात आणि ते अर्ध्या रात्री पाहुणे येतात आणि अर्ध्या रात्री मध्यरात्री पाहुणे आल्यानंतर याच्याकडे त्या पाहुण्यांना वाढण्यासाठी काहीच नसते. तेव्हा मग हा व्यक्ती काय करतो, आपल्या दुसऱ्या एका मित्राकडे जातो आणि तो मित्र झोपलेला असतो आणि हा काय करतो, जाऊन दरवाजा ठोकतो आणि दरवाजा ठोकून म्हणतो, मित्रा उठ, माझ्याकडे पाहुणे आलेले आहेत, त्यांना वाढण्यासाठी माझ्याजवळ काही नाही, तर मला 2 भाकरी दे. अशा प्रकारे तो त्याला विनंती करतो. तर त्याचा मित्र अंदर झोपलेला असतो. तो काय म्हणतो, अरे आता मी झोपलेला आहो, आता मी उठून तुला देऊ शकत नाहीत, माझे मुलं माझ्यासोबत झोपलेले आहेत, मला आता त्रास देऊ नको. पहा, याच्यामध्ये आम्ही काय करतो का हा मित्र त्याच्या मित्राकडे जाऊन म्हणत आहे, मला काही भाकरी उसण्या दे. हा कशासाठी जात आहे की माझा मित्र मला देईल. तो दुसऱ्या कोणाकडे नाही गेला, आपल्या मित्राकडे गेला अशा आशेने की माझा मित्र मला देईल. परंतु काय दिसते प्रिय बंधू आणि भगिनींनो, तो मित्र होता तरी हा मित्र म्हणून त्याने उठून दिलेला नाही. त्याने आवाज दिल्याबरोबर अरे माझा मित्र आला असं म्हणून त्यांनी उठून दिले नाही. तो उलट काय म्हणतो, मला आता त्रास देऊ नको, मी झोपलेला आहो, माझे मुलं माझ्यासोबत झोपलेले आहेत, मला उठून देणे शक्य नाही. अशा प्रकारे मित्र असून सुद्धा, परंतु या मित्राने काय केलं, मग यांनी हार नाही मानली. तो दरवाजा ठोकून 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 काय म्हणतो, मला दे, आता दुसरं मला कोणी देणार नाही, आता माझ्यासमोर काही दुसरा उपाय नाही, मला आता असा अडचणीत टाकू नको, मला दे म्हणून काय करतो, तो आग्रह करतो. वचन काय म्हणते, त्याचा मित्र म्हणून त्यांनी दिलं असं नाही, त्याचा मित्र आला म्हणून त्यांनी त्याला उठून भाकरी नाही दिल्या, परंतु त्याच्या आग्रहामुळं, त्याने जे आग्रह केला, आग्रहामुळं तो उठून त्याला भाकरी त्यांनी दिल्या. प्रियजनो, येशू या वचनामध्ये काय सांगत आहे, तो त्याचा मित्र म्हणून त्याला जरी नाही दिला तरी त्याच्या आग्रहामुळं त्याला दिला. प्रार्थना अशाच प्रकारे आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. कधी कधी आम्ही जेव्हा देवाकडे हाक मारतो की आम्ही म्हणतो, देवा मी प्रार्थना करणारा व्यक्ती आहे, मी तुझ्या विश्वासामध्ये आहो किंवा मी तुझ्या सोबत आहो, मी बायबल वाचतो, मी चर्चला जातो, असं जेव्हा आम्ही म्हणतो, कदाचित ते पाहून देव आपलं मन बदलणार नाही. परंतु जेव्हा आग्रहाने रोज 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 आपण प्रार्थना करतो, आग्रहाने मागतो, देवा मला दे, देवा मला दे, देवा तू नाही देशील तर मला कोण देईल, तू नाही सांभाळशील तर मला कोण सांभाळील, तूच माझा बाप आहेस, तूच माझा सर्वशक्तिमान आहेस, मला सांभाळणारा तू आहेस, तुझ्याकडूनच मला मिळते, मला दुसरीकडे कुठं जाता येणार नाही. अशा प्रकारे जो आग्रहाने प्रार्थना करतो तेव्हा देव नक्की देते. म्हणून प्रभू म्हणत आहे, समोर म्हणत आहे, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आणि समोर काय म्हणत आहे, आम्ही पापी माणसं असताना सुद्धा एक दुसऱ्याची आग्रहाची प्रार्थना किंवा विनंती ऐकून आम्ही त्याचे जे काही गरज आहे ते भागवतो, तर आमचा स्वर्गीय पिता किती प्रमाणामध्ये तो आम्हाला पवित्र आत्मा देईल. प्रियनो, आम्हाला पवित्र आत्मा फार गरजेचा आहे. आम्हाला एक वस्तू पाहिजे तर कदाचित ते वस्तू आम्हाला एक वस्तू मागितलं तर
ते एकच वस्तू प्रभू देणार नाही, तर पूर्णच्या पूर्ण देणार. म्हणजे पवित्र आत्मा जर आम्हाला मिळाला तर आम्हाला सर्व काही मिळालेलं आहे. एकच वस्तू नाही, सर्व काही मिळालेलं आहे. अशा प्रकारे आम्हाला पवित्र आत्मा देईल. प्रियजनो, याच्यामध्ये आम्हाला एक प्रार्थना करण्याचं महत्व प्रभू सांगत आहे. आम्ही सर्वजण प्रार्थना करतो, परंतु त्याच्यामध्ये एक विश्वास फार महत्वाचा आहे. आणि आग्रहाने, ज्याला विश्वास आहे तो आग्रहाने मागतो. विश्वासच नाही तर एकदा मागून सोडून देतो, आता काय मागून भेटत नाही. मग ज्याला विश्वास आहे तो आग्रहाने मागतो, आग्रहाने मागतो, आग्रहाने मागतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही विश्वासाने, आग्रहाने प्रार्थना करूया. आणि प्रार्थना करताना आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपण लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. प्रार्थना करताना आपण देवाला धन्यवाद देऊन आपण प्रार्थना करावं. देवा, जे काही तू मला दिलेलं आहेस ते तुझेच आहे आणि तूच माझा सांभाळ करतोस आणि तुझ्यामध्ये शक्ती आहे. तू माझा देव आहेस, म्हणून मी तुझे आभार मानतो. आम्ही देवाचे आभार मानून आम्ही प्रार्थना करावं. दुसरी गोष्ट, आम्ही कोणालाही दोष लावून प्रार्थना करू नये, कोणाची तुलना करून आम्ही प्रार्थना करू नये, कोणाला खाली टाकून आम्ही प्रार्थना करू नये, कोणाला नीच समजून प्रार्थना करू नये. तर आपण सर्वांना देवाचा आशीर्वाद मागून, सर्वांसोबत समेट करून सर्वांसाठी आपण प्रार्थना करावं. आपण उदाहरणार्थ कधी कधी काय करतो, मी त्याच्यासारखा नाही, मी की त्याच्यासारखा नाही, त्याने असं केलं, त्याने माझ्यावर असं केलं, मी त्याला काही म्हटलो नाही, अशा प्रकारची आम्ही प्रार्थना करतो. देवा, तू सर्वांना सांभाळतोस, माझ्या मित्राला सांभाळतोस, माझ्या शेजाऱ्याला सांभाळतोस, माझ्या आईवडिलाला सांभाळतोस, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि म्हणून आपण देवाचे आभार म्हणून प्रार्थना करावं आणि देवाचे, दुसऱ्याचे मन न दुखवता आम्ही प्रार्थना करावं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही विश्वासाने, आग्रहाने आणि निस्वार्थपणे आम्ही प्रार्थना करावं. निस्वार्थ. आमच्या प्रार्थनेमध्ये स्वार्थता नसावं, आमच्या प्रार्थनेमध्ये स्वार्थता नसावं. आपण असं म्हणावं प्रार्थनेमध्ये, देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे तू दे, मला ही गरज आहे, परंतु जर तुझी इच्छा असेल तर दे. येशूने काय म्हटलं? येशूने जेव्हा गेत्सेमनी बागेमध्ये जेव्हा पिळा समोर पाहिली आणि येशूने म्हटलं, बापा, हा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा होवो, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्ही काय म्हणावं, देवा, ही माझी इच्छा आहे, जर तुझी इच्छा असेल तर मला दे. उदाहरणामध्ये समजा एखाद्या मुलानं सोन्याचा हार मागितला समजा, तर आईवडील त्याला देतील का? तो आईवडिलाला मागतो, मला सोन्याचा हार पाहिजे, परंतु आईवडिलाला माहित आहे की ह्या मुलांना सोन्याच्या हाराची काही गरज नाही, म्हणून ते त्यांना कदाचित देणार नाही. अशा प्रकारे आम्ही सुद्धा देवाला मागताना, मला खरोखर कशाची गरज आहे, मला जी गरज आहे तो देव कोणत्या प्रकारे देईल त्याची आपण चिंता करू नये. तर देव कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आम्हाला देईलच, परंतु आम्ही असं मागावं, देवा, मला याची गरज आहे, मला तुझी इच्छा असेल तर मला हे प्राप्त होऊ दे. आणि देवा, खरोखर तू मला देशील, माझा विश्वास आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तूच माझा बाप आहेस, तूच माझा देव आहेस, तू मला सांभाळणार आहेस. अशा प्रकारे आम्ही प्रार्थना करावं. आणि देवाने जे आम्हाला प्रार्थना शिकवली, हे स्वर्गीय बाबाची प्रार्थना जे शिकवली, ती प्रार्थना अंतःकरणाने म्हणून आपण कोणत्याही आमच्या गरजा आपण देवाकडे मागूया. अशा प्रकारे प्रार्थना केल्याने देव आम्हाला आशीर्वाद देतो, आम्हाला आपल्या कृपेने भरतो आणि आपल्या वरदानाने भरतो. आणि ही प्रार्थना आम्हाला यशाकडे नेते. आपण अशी प्रार्थना करणे शिकूया आणि ह्या प्रार्थनेमध्ये आपण एक होऊन परमेश्वराशी जुळून आपण प्रार्थना करूया.